एक दिवस नक्की येईल दिवस तोही आणि ते आपल्याकडे असणार. नाही दादा ते ब्लॉग ना मराठीमध्येच टाका, हिंदीमध्ये मजा नाही येणार. होय म्हणजे लाल लाल झालेत. आणि एक म्हणजे एक बोलायला गेलं तर लोकांना काही घंटा फरक पडत नाही. तू काय करतो, तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं ते कर. आणि मध्येच हा माईक बंद झाला. एक साईड कोण लाजायचं नाही, बिंदास. तुला वाटतंय तर तू बिंदास कर. लाजशील तर पुढे काहीच करू शकणार नाही. जोपर्यंत गाडी वाणगावरून निघत नाही तोपर्यंत पालघरची पब्लिक घरून निघणारच नाहीत. मला बोलायचं गाडी चेक करून घे चारी बाजूने. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला हवं. 5:15 वाजले. जस्ट मी आता उठलोय. गाडी रेटवर जाते, तर त्यामुळे आता मी जरा सावली घेऊन खाली जातोय. आता प्रॉब्लेम काय माहिती, ही गाडी जर घ्यायची असेल तर ह्या गाडीला पहिला पुढे घ्यावं लागेल. तर आपण चला ही गाडी एकदा पुढे घेऊयात. हा एक भाऊ आले गाडी घेण्यासाठी, तर गाडी आता पाठवूयात आपण. आता गाडी आता जाईल आणि मग रात्री येणार आहे. ठीक आहे, गाडीला बाय करूयात आपण. हा भाऊ आला गाडी घेण्यासाठी. आता मला बोलायचं गाडी चेक करून घे चारी बाजूने, मग नंतर प्रॉब्लेम नको. चल चल चला, आता आपली गाडी गेलीत. दादाने आधार कार्ड पण दिलेत मला. आता आपण जाऊन थोड्या वेळ झोपूयात. सकाळी 5:45ला उठलाय, पण तेव्हापासून काहीच कामच झालं. टाईमपास होतोय फक्त इकडे तिकडे. आता आंघोळ झाली, आता कॉफी होतोय. आणि फ्लाइंग राणी आता डाणूला आहे, तर 8:17 फ्लाइंग राणी पालघरला येणार आहे. तर तेच कॉफी आणि आता वाजले 8 वाजले, तर तेच कॉफी पण साव्या स्टडी करत आहे आता. हां 3 टाईम. मग चल पटापट स्टडी करा, नाश्ता करून पटापट स्टडी करा. ठीक आहे, चल. आईने थोडी मस्त चपातीने बुर्जी, पनीर बुर्जी आणली आहे. लगेच नाश्ता करा, स्टडी कर. ठीक आहे, हा की नाही? ठीक आहे. 8:11 झालेत. मी आता जस्ट निघाले ऑफिसला जाण्यासाठी. फ्लाइंग राणी निघाले वाणगावरून. कितीही लवकर उठो, जोपर्यंत गाडी वाणगावरून निघत नाही तोपर्यंत पालघरची पब्लिक घरून निघणारच नाहीत. तर फटाफट जाते, रिक्शा पकड़ते, स्टेशन पे जाते. और कल का ब्लॉग तो आपने देखा ही होगा. क्या बकचोदी हो रही है, क्या मजा किया है गाड़ी में ग्रुप में. दोस्तों ने फुल हॉरर स्टोरी नहीं देखा होगा तो कल का ब्लॉग जाके एक बार जरूर देखना. बहुत मस्ती की कल तो. तर आज तर इथं कमी ट्रॅफिक आहे नॅशनल बँकेच्या इकडे, पण पुढे 2 बस थांबल्यामुळे ट्रॅफिक तर झालीच आहे. हा असं ब्लॉगिंग करतो ना, तर लोक असे बघतात ना. आणि एक म्हणजे एक बोलायला गेलं तर लोकांना काही घंटा फरक पडत नाही. तू काय करतो, तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं ते कर. फक्त मला आणि तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतो तुमच्याशी. लोकांना काहीही माहिती नाही. कोण लाजायचं नाही, बिंदास. तुला वाटतंय तर तू बिंदास कर. लाजशील तर पुढे काहीच करू शकणार नाही तू. एवढा मोठा कंटेनर इथे घुसलाय म्हणजे वांदे तर होणारच आहेत. आता 4 रस्त्यावरून घुसताना प्रॉब्लेम केला होता याने. 4 रस्त्यावर पोलीसवाले असतील ते आणि घुसवले आणि इश्यू करून टाकले. बघा खूप मोठा आहे. बापरे बाप, हा असं खूप ट्रॅफिक आहे. राशी चल लवकर. आली आता आमची गाडी फ्लाइंग राणी. मी मम्मीला बोललेलो काय नको बोलू, काय नाही बोलू. ऑलमोस्ट 9:16 झाले. जस्ट बोरुलीला पोहोचलोय. आता इकडनं 9:22 लोकल पकडायचं आहे, पण 9:22 लोकल पकडण्यासाठी अजूनपर्यंत मला 10 ते 15 मिनिटं असणार आहेत. आज ऑन टाइम येते की नाही ते बघूयात आपण. हा गर्दी बघा आजची, काय एवढी गर्दी आज कळत नाहीये. बघा गर्दी गर्दी. आतमध्ये जाऊन तर खालीच असणार आहे गाडी, पण इकडेच लोक गेटवर गर्दी करतात चढण्यासाठी. एक साइड से आ जाओ, उतरने वाले को उतरने दो. आराम से भाई. उतरने दे. अरे भाई काय जा आरामात भेटेल. आज जरा जास्तच गर्दी आहे, माहिती नाही का कोणती लोकल कॅन्सल झाली असेल म्हणून एवढी गर्दी आहे. सरी कांदिवली आले आता, गर्दीला मजबूत पाडणार आहे. ऑलरेडीच गर्दी आहे गाडी. आपली पब्लिक चढणार चालू फक्त डबावरती.
एक साइड से अबे बात छोड़ना, चलो अंदर जाओ। पोहा उपमा खायचं म्हणतं नाही आहे, तर मी म्हटलं काहीतरी बिस्किट घेऊयात. तर 2 पॅकेट घेतल्यात, आणखी एक गुड डे बिस्किटचं पॅकेट घेऊन ठेवतो. मग काय एकत्र घेऊन जातो, मग 4-5 दिवस चालतात ते. जेव्हा वाटेल तेव्हा खातो. हो खाली गेले. हा घेतोय नाईक उभी आहे ना दिवाळी समोरवाली. या गाडीला मी ते रोज बघतो, पण कधी व्हिडिओमध्ये घेतली नाही. तर म्हटलं आज घेऊयात यार. हे गाडी बघून ना रोज मला सकाळी ऑफिसला जाऊन मोटिवेशन येते की बाई अशी गाडी आपल्याकडे पण पाहिजे. करूयात एक दिवस, नक्की येईल दिवस तोही, आणि ते आपल्याकडे असणार. मी मस्त व्हिडिओ रेकॉर्ड करत चाललो आहे, लोकलमध्ये येतोय, बोलतो आहे ह्या माईकच्या भरोश्यावर. ॲक्च्युली माझीच चुकी होती की हे माईक मी रात्री चार्ज केलंच नव्हता आणि मध्येच ह्या माईक बंद झाला. तर काही मी शूट केलेत त्यामध्ये माझा आवाज आलाच नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाईमपासून लक्ष ठेवेल की ही माईक प्रॉपर चार्ज करून घ्यावं लागेल मला. ऑफिसला गेल्यावर लगेच चार्ज करून घेतो मी. 10 वाजल्यास आज लेट झाला ऑफिसमध्ये पोचायला मला. चेक इन. अरे हो डन. आज चाय आणि बिस्किट खातो मी आज ऑफिसमध्ये. नाश्ता घेऊन आले तर चाय आणि बिस्किट. पनीरची भुर्जी आणली मी आज मस्तपैकी. आपण ओव्हनमध्ये गरम करून घेऊया. गरम खायला मजा येते थोडीशी. अरे चालू 9:25 झाली. जस्ट ऑफिसमध्ये निघाले. आज खूप जास्त काम केलं मी, खूप जास्त. भूक लागली आहे तर बघूया स्टेशनला जाऊन काहीतरी खाऊन घेतोय. चला बोरीवलीची आली 26 लोकल, ती आता पकडतो मी. बाय 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 प्लीज 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 प्लीज. खाली तर आहे. चल बेस्ट. रिकामी आहे गाडी पूर्णपणे. सडलोय फायनल. 1 मिनिट. 9:48 झाले. ऑन टाईममध्ये पोहोचलो मी बोरिवलीला. आता ही सौराष्ट्र मेल ती तर ऑन टाईम येणार नाही आहे. किती काही झालं तरी त्याचं ते 10 नंतरच येईल. आज बसायला भेटायला पाहिजे यार. खूप हालत खराब आहे. सकाळी 5 वाजता उठलोय तेव्हापासून जागाच आहे. डोळे म्हणजे लाल लाल झालेत. आता पुन्हा व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. खूप सारा काम आहे. गाडी रेंटवर गेली आहे, ती येणार. ती आल्यानंतर गाडी क्लीन करायची आहे. पुन्हा सकाळी गाडी उद्या 6 वाजता जाणार आहे. खूप मेहनत करायची यार, खूप मेहनत करायची आहे. सकाळी जो बिस्किटचा पॅकेट येतो तो आता खातोय. आता यूज होतो. मला भूक लागली आहे मला, तर म्हणून आता खाऊन घेतोय. लाईट चालू आहे, त्याला माहित नाही. टाईम झालं 10:08 आणि आता सौराष्ट्र येते. ही तर कधीच ऑन टाईम येत नाही आहे. आणि आज फक्त मला गाडीमध्ये चढून बसायला जागा भेटायला पाहिजे. जागा भेटली होती आज बसायला. शांतपणे बसून चालू आहे आणि थोडी अर्धी व्हिडिओ एडिटसुद्धा झाली आहे. दुसऱ्या जागा भेटली. 10:50 झाले. 10:10 गाडी आली होती बोरिवलीला आणि 10:50 गाडी आणली पालघरला. 50 मिनिटात गाडी आणली सौराष्ट्र. काय गाडी आणली यार. निलेश मला सोडतोय आज. सौराष्ट्र आलो होतो पण नशीब चालत होतो घरी. निलेश भाऊ भेटलाय, तो सोडतोय घरी मला. चला साहेब धन्यवाद. 11:20 झाले. आता मी घरी आलो, पटकन आंघोळ केली आणि आता जेवायला काय ते बघूयात आपण. जेवायला बटाटा आहे आणि काय नाही तेल आहे. काही बटाटा आहे आणि यात चपाती असणार यार. हो चपाती असेल. ओपन होत नाही डब्बा. चपाती असेल, बटाटा आणि चपाती. मस्त ते बटाटे भाजी गरम करून घेतो मी थोडीशी आणि मग जेवतो लगेच. गरम करून घेतो जेवायला. तर गरम जेवायला बरं वाटतं रे. एवढ्या त्यानंतर थकतो माणूस, कारण आता गरम खायचं मजा येते म्हणून गरम करतो. 12:40 झाले. जस्ट गाडी आता आली आहे, तर तीच गाडी कलेक्ट करायला लागतो. मग त्याचे डॉक्युमेंट्स पुन्हा रिटर्न करूयात. थँक्यू. हे दादाने आणलं मला. थँक्यू दादा. त्याला टाकू ना ब्लॉगमध्ये. नका ना बस काय विचारतो तुला. चल थँक्यू. आता जाणार कसं तू? आहे ना, बोलवलंय हॉस्टेलवर मित्र. पक्का ना का सोडू? नाही आहे पक्का. चल बाई थँक्यू.
अच्छा नाही दादा ते ब्लॉग ना मराठीमध्येच टाका, हिंदीमध्ये मजा नाही येणार. नक्की नक्की मराठीमध्ये टाकेल. चल बाय, थँक्यू. चला दादानी माझ्यासाठी आणलं आहे आणि या दादाने मला सांगितलं आहे की ब्लॉग मराठीमध्येच टाक, म्हणजे हा सुद्धा आपले ब्लॉग बघतो. छान वाटतं तसं बघितल्यानंतर की आपले कोणते सबस्क्रायबर आहेत आपले ब्लॉग बघतात. मी फुलं झोपेमध्ये होतो, पण आता खाली गेलो गाडी घेण्यासाठी, तेव्हा त्याच्याकडून चावी घेतली आणि जेव्हा तो बोलला मला की दादा ब्लॉग हिंदीमध्ये बनवू नका, मराठीमध्येच बनवा, तर मला एवढं छान वाटलं ऐकून की हा सुद्धा माझा एक सबस्क्रायबर आहे. तर थँक्यू. ते व्हिडिओ बघत असेल तर असा सपोर्ट तुमचा सर्वांचा राहू द्या. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.